यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालय येथील लखन अरविंद मैघने या कर्मचाऱ्यांनी महाविद्यालय येथील प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण शेंडे यांच्या विरोधात गेल्या 30 दिवसापासून उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर व्हिसल ब्लोअर उपोषणास सुरुवात केली असून महाविद्यालय येथील प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण शेंडे यांची असंवैधानिक पदोन्नती व प्रभारी प्राचार्यपद बेकायदेशीर नियुक्त करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। पात्र नसताना सहयोगी प्राध्यापक पावतीचे प्लेसमेंट करून घेतले असा थेट आरोप उपोषणकर्त्यांनी केला। अद्यापपर्यंत विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली नाही असा आरोप सुद्धा त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून केला। गुरुवारी कर्मचारी लखन अरविंद मैघने यांचे नातेवाईक विद्यापीठ विभागात दाखल झाले। येथे सुद्धा कुलगुरूंसोबत चर्चा झाली नाही, अनेक वेळपासून वाट पाहत आहे अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली। यावर आमच्या प्रतिनिधींनी कुलसचिव डॉक्टर अविनाश असनारे यांना विचारणा केली असता लिपिक लखन मैघने यांनी बेकायदेशीर उपोषण सुरू केले, तरी यावर कुलगुरूंच्या दालनात बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे, यावर तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। माझं नाव प्रणाली शंकरराव आगलदरे, मी उपोषणकर्त्याची आतेबहीण बोलत आहे आणि माझा भाऊ श्री लखन अरविंदराव मैघने हा आज 30 दिवस झाले इथं संत गाडगे महाराज अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती येथे आमरण उपोषणाला बसलेला आहे। कारण असं आहे की जे डॉक्टर अरुण दादाराव शेंडे आहेत हे UGC नेट ग्रस्त आहेत। नेट ग्रस्त असूनसुद्धा त्यांना कॅशचे लाभ देऊन पूर्वलक्ष्य प्रभावाने त्यांनी शासनाची आणि विद्यापीठाची दिशाभूल करून पूर्णपणे लाभ घेतलेला आहे। नाही, शेंडे सरांचा आणि माझ्या दादाचा असा काही वैयक्तिक वाद नाही आहे। जे 2011चा ॲक्ट आहे व्हिसल ब्लोअर, ज्यामुळे आपण शासनाचे जे भ्रष्टाचार आहे ते उघडकीस दाखवू शकतो असे जे ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार व्हिसल ब्लोअर म्हणून माझ्या दादानी त्यांच्या संस्थेचा सावित्री ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ येथील भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करून तो आज 30 दिवस झाले आहे आमरण उपोषणाला बसलेला आहे। तर विद्यापीठ प्रशासन काही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनी, पण आम्हाला असमाधानकारक उत्तर मिळालेलं आहे आजपर्यंत। आमची मागणी अशीच आहे की त्या सदर घटनेची निपक्ष अशी चौकशी व्हावी आणि कॅश कमिटी लावून पुन्हा 5 लोकांची कमिटी स्थापन करावी आणि निपक्ष अशी चौकशी करावी। हे प्रभारी प्राचार्य शेंडे यांना दिलेले जे प्रभारी मत आहे हे त्यांचं पद रद्द करावं। आज आम्ही माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते सर यांना 3 वाजतापासून भेटायला आलेला आहो, तरी आम्हाला इथं पूर्णपणे भुलवाभुलवीची उत्तरं अशी दिली जात आहे की साहेब जेवण करायला गेले आहे, त्याच्यानंतर की साहेबाची मीटिंग आहे। वास्तविक पाहता काल मी आलेली होती, साहेबांची मीटिंग 11 वाजता होती, तरीही अजूनपर्यंत त्यांची मीटिंग संपलेली नाही आणि त्यांचे जे कर्मचारी लोक आहेत ते सांगताय आम्हाला की बा साहेब जेवण करायला गेलेले आहे। साहेबांची गाडीसुद्धा खाली उभी आहे, तरी ते आम्हाला सांगताय की बा साहेब जेवण करायला गेले आहे, साहेबांची मीटिंग चालू आहे। आज 1-1.5 तास झालेला आम्ही इथं बसलेला आहोत। ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ येथील ग्रंथालय लिपिक या पदावर कार्यरत असलेले श्री लखन मैघने हे गेल्या 30 दिवसांपासून या ठिकाणी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर बेकायदेशीररित्या उपोषणाला बसलेले आहेत। त्यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही विद्यापीठानं आरंभ केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक महाविद्यालयांचे व्यवस्थापन मंडळ यांची काल माननीय कुलगुरू महोदयांच्या कक्षामध्ये त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या कालावधीत त्वरेने यावर कुठला तरी तोडगा निघेल अशी विद्यापीठाला आशा आहे।